आजचा दिवस ना खूप उदास गेला. ते का गेला ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर कळेलच. तर हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती आणि स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ ताईंनो, कशा आहेत सर्वजणी? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. पण खरं सांगायचं तर त्या दिवशी माझं मन आहे ना थोडंसं उदास झालं होतं. कधी कधी कोणतंही खास कारण नसतानाही मन शांत राहतं आणि एकटं एकटं वाटतं. अशा वेळी स्वतःला कामात थोडं छोट्या मोठ्या कामात गुंतून ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते. घर स्वच्छ ठेवणं असो किंवा मग यशस्वीसोबत थोडंसं मस्ती करणं किंवा असं जे आपल्याला आवडतं ते कोणतं तरी एखादं काम काढून ते करत बसणं. ते कारण की वेळ निघून जातो आणि थोडंसं मन पण फ्रेश होण्यासाठी मदत होते. त्यामुळे मी असं करत असते. पण माझ्यासोबत त्या दिवशी काय झालं होतं काय माहिती, सगळं असून शांतता जसं वाटत होतं, बोलावं वाटत नव्हतं, काही नव्हतं, शांत शांत मनाला वाटत होतं. आणि सगळे बाकीचे थोडेफार होते ते कामं आवरून घेतले होते रोजचे. पण म्हटलं चला आता आरशात बघितल्याच नंतर म्हटलं खरं आहे आपल्या म्हणजे मन तर उदास आहे पण डोक्यावरती एवढासा ओझा असल्यासारखं दिसते. म्हणून म्हटलं चला थोडंसं काहीतरी मनाला फ्रेश करण्यासाठी डोकं वगैरे केस वगैरे विंचरून घेतले आणि म्हटलं आता चला का करूया आपण घरातली थोडीशी साफसफाई. कारण थोडंसं मन आणि किती जरी उदास असलं ना तर मुलाकडे बघून थोडंसं हसलं तर मुलं पण आपल्याला बघून हसतं. कारण त्याला काही कळत नसतं पण आपण त्याच्याकडे बघून उदास राहू शकत नाही. मग तिला थोडंसं हसवलं. म्हटलं चला आता आपले पण काही कामं असतील ते करूया, छोटे मोठे घरातील काय असेल तर. बाकीचे रोजचे कामं आवरली ती. म्हणून म्हटलं काय काय आज काम करावं तर नेमकं कळत नव्हतं आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे काही धुवू शकत नाही, साफसफाई असं काहीच करता येणं झाले. बाहेर सगळं गॅलरीमध्ये कपडे वगैरे टाकलेत पण जागाच नाही आता काही करायला. आणि तुम्हाला तर म्हटलं होतं याच्या अगोदर जे असं जे वाळायचे भांडे वगैरे किंवा कपडे ते मी पहिले सगळे पाऊस पडायच्या अगोदरच सगळे क्लीन केलेलं होतं. त्यामुळे मला ते आता करता येत नव्हतं आणि करण्याची सध्या तर काही गरज नाही, एवढं सगळं आहे क्लीन. त्यामुळं म्हटलं चला आता हे करूया. तर आता हे पावसाळा दिवस आहे ना, थोडेसे पाण्याची नितोडे उडाली किंवा आपला हात लागला ओला थोडं जरी काही असेल ना तर लगेच भिंतीवर बुरशी आल्यासारखं काळं काळं होतं आणि त्याचे डागं दिसतात. मग ते लगेच उमटून पडतात. त्यामुळं आणि स्वच्छ दिसत नाही, काही नाही, आपल्याला पण बघायला घाण वाटतं. त्यामुळे म्हटलं चला आता हे तरी साफसफाई करून घ्यावं. त्यासाठी मी घरातील असतील तेवढे छोटे मोठे बोर्ड साफ करायला घेतले होते. तिथं मी काम करेन ते काम म्हणजे यशस्वी नाही करणार असं होणारच नाही. पण जे काम ती करू शकते का तेच तिला मी करू देत असते. म्हणजे काम ती करत नाही पण करून बघण्याचा प्रयत्न करते. तर त्याला मी हात लावत असते, बाकीचं वगैरे नाही लावत. तर आता मी पुसलेली भिंती ती पुसूनच बघायची होती म्हणून तिनं पण थोडंसं फडका घेऊन तिथं पुसून बघितलं. आणि ते एक छोटासा बाथरूमचा बोर्ड तेवढा पुसून घेतला. त्यानंतर हे पण बोर्ड होता तर हे पण पुसून घेतला. म्हणजे घरात असतील तेवढे रूममधले, हॉलमधले, बेडरूममधले, किचनचे सगळे काय जे असतील ना ते बोर्ड मी पुसायला घेतली होती. म्हटलं आता काहीतरी काम म्हणून जरा करूया. आणि ओल्या हाताने ना बोर्ड पण म्हणजे ओला हात नाही पण एखाद्या वेळेस नाही का आपण काहीतरी काम केलेलं असतं आपला हात वगैरे किंवा चांगले जरी हात असतील तर पांढऱ्याच्या लागून लागून ते घाण दिसतं. तर त्यापेक्षा म्हटलं आता आज दुसरं काम करूच तर हेच करून घ्यावं दिवसभर काय असेल ते 1-2 तास. आणि त्यात ती खेळत होती, तिला पण काय झोपायचं नव्हतं वाटतं. म्हणलं मग जाऊ द्या आपलं पण काहीतरी काम होतं, तिला नाही झोपायचं तोपर्यंत. तर हे बघा आता एवढं काही दिसणार नाही पण ते भिंतीचं किती म्हणजे घाण वगैरे दिसत होतं. असं सहज आपण नाही का उभं राहिल्याच्या नंतर हात वगैरे लावतो हे पांढऱ्या भिंतीवर ना सहज दिसून येतं. पण आपण ना एवढं बारकाईनं रोजच्या रोज कामं करत नाही आणि लक्ष देत नाही. त्यामुळे मग असं एखादं जेव्हा टाईम असेल तेव्हा करत असते मी, जेव्हा मला वाटतं तेव्हा. आता आज काही काम नाही किंवा असं काहीतरी नसेल तर करत असते. तर ते झाल्याच्या नंतर किचनचं घेतलं पुसून. आता म्हटलं चला बेडरूमचं पण आवरावर करायची. ते बेडरूम आवरून घेतली सगळी. बघा आता हे बेडरूमचा पण बोर्ड आता सहज आपण नेहमी पण बटन टाकून टाकून जेव्हा आपले बोट वगैरे लागतात ना तेव्हा कसा बोर्ड झाला. आता क्लीन केल्याच्यानंतर स्वच्छ दिसतो. तर त्याच्यामुळे म्हटलं आज हेच काम करून घ्यायचं होतं मला म्हणून. आणि थोडंसं मन बी म्हणलं फ्रेश होईल, थोडंसं आपल्या मनातला पण उदासपणा जाईल. आणि एकटं एकटं वाटत होतं, बोलावंच नव्हतं वाटत. तर म्हटलं कोणाला बोलण्यापेक्षा आणि बोलावंसं वाटण्यापेक्षा आणि आपले काम केले तर भलं पडन म्हणून मग काम करत बसले होते. सांगायचं म्हणलं ना तर आयुष्यात प्रत्येक दिवस सारखा नसतो बरं का आपला. काही दिवस आनंदाचे असतात तर काही दिवस आपल्या मनाला जड जातात. म्हणजे एखाद्या दिवस मन असतं होतं काही किंवा एकटं एकटं वाटतं घरात सगळे असताना बी किंवा सहज आपल्याला आपण ठेवलेली असते अपेक्षा कोणतरी आपल्याला मनानं विचार दमली का, थकली का किंवा मग. आणि प्रत्येक मला तर वाटतं असं म्हणजे हाऊसवाईफचं तर असतं बरं का. आपण दिवसभर किती पण काम करू पण आपल्याला एक शब्द जरी असा बोलला ना संध्याकाळी की तू दमली का, आज किती काम केलं का, जरी आपण थोडंफार जरी केलं ना तर हे एका शब्दाने ना आपल्याला आणखी दुसऱ्या दिवशी काम करायला एक ऊर्जा मिळत असते असं मला वाटते बरं का. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. मी सगळ्यासोबत नाही बोलू शकत पण मी माझं मत सांगते तुम्हाला असं वाटते. तर माझ्यासोबत बी असंच काहीतरी झाल्यासारखं मला वाटत होतं की आपण बी असं करतो दिवसभर पण कुठंतरी आपलं एखादं काम कमी पडलं की कोणतरी म्हणल्याच्या नंतर आपल्याला तिथं मन उदास होतं असं मला वाटतं. की त्यामुळे माझं मन उदास होत होतं त्या दिवशी. कारणानं काही दिवस आपल्या मनाला जड जड जातात काही दिवस आपले. आणि मग प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काहीतरी शिकून जातो. मात्र कधी कोणी सांगितलेलं कधी कोणी बोललेलं प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकून जात असते. म्हणून स्वतःला धीर देत आणि स्वामी समर्थाच्या कृपेने विश्वास ठेवत मी परत दिवसाची सुरुवात करून दिवसभराचे कामं करत असते. पण चला चालायचं असतं आयुष्य. कधी सुख असतं, कधी दुःख असतं, कधी अडचण असते, कधी आनंद असतो, कधी दुःख असतं. हे सगळे दिवस सारखे नसतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात हे दिवस येत असतात सुखाचे दुःखाचे.
आनंदाचे, कधी कोणते अश्रू दुःखाचे असतात, कोणते अश्रू आनंदाचे असतात. प्रत्येकाच्याच आयुष्यातला हे चढउताराचा भाग आहे. पण एक माझा विषय ते मी मांडला तुमच्यासमोर. तुमच्यासोबत पण असं एखाद्या वेळेस होतं का की आपण एखादं काम वगैरे करतो, सगळं होतं, पण मन उदासल्यासारखं होतं, कुठेतरी काय आपल्या कामात चुकीने निघते, काहीतरी होतं. मग त्यामुळे पण आपलं कधी कधी आपण दिवसभर केलेलं कामाचा थकवा तर जातच नाही. पण असं होतं की बोलल्याच्या नंतर परत ते कामाचं येणार, 2 दिवस टेन्शन डोक्याच्या बाहेर निघत नाही. मग माझ्यासोबत असं सहज होतं बरं का. म्हणजे मला ना अशी सवय की कधी जरी सहज कोणी बोललं ना की मनाला म्हणजे जास्त मी जीवाला खाल्ल्यासारखं असं शांत डोकं राहत नाही. मग वाटतं का असं झालं असेल, का केलं असेल, मी असं का म्हणलं असेल, पण समोरचं मला असं का म्हणलं असेल, अशा गोष्टी होत असं चालूच राहतं आपल्या आयुष्यात. पण त्याच्यातून काहीतरी असं काय काम करून वगैरे थोडासा वेळ काढून मग फ्रेश होता येतं. तर म्हणून मी आज घेतलं होतं. आता माझे सगळे बोर्ड वगैरे पुसून झाली होती. म्हटलं आता चला करायची होती मला. तर दरवाजाची तर समोरचा दरवाजा तर तुम्ही बघितला असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये. माझा गुरुवारी आणि आमावश्याला याला पुसून निघतो तो. पण म्हटलं चला आता सगळ्यासोबत त्याला पण एकदा पुसून घ्यावं. तर स्वस्तिक वगैरे काढण्यासाठी मी घेते पुसून. पण ते पण घेतलं आणि लगेच मग बेडरूमचा पण घेतला पुसायला. आता बघितलं असून तुम्ही जे आपण दरवाजा लावतो ना, ते कोंडा वगैरे असतो स्टीलचा, तर त्याला पण कसलं घाण झालं होतं, चिकट चिकट. असं माहिती का, असं महिन्यातून एकदा तरी केलं ना तर बरं पडतं का. आणि सहजच आपण कधी पण दरवाजा उघडताना असं नेहमीच आपलं अस्वच्छ असं नसतं. त्यामुळे मग हे असंच घाणवरती चढते आणि नाही लवकर लक्ष दिलं तर परत वाढत जाते. त्यापेक्षा मग नाही रोज होणार. मला माहिती कोणाच्यानं शक्य नाही असं प्रत्येक छोटी मोठी गोष्ट घरातली रोज होणं. पण त्यापेक्षा जेव्हा आपल्याला जमन तेव्हा आपण करायचं असतं असं रिकाम्या वेळेत. आणि ह्या असं जेव्हा मनाला एकटेपणा वाटतो का, तेव्हा अशा काहीतरी कामात मन रमवलं ना की दिवस निघून जातो आणि मन पण थोडंसं फ्रेश होतं. म्हणजे त्या टेन्शनच्या बाहेर निघतो आपण. त्यावेळी ना रिकामी बसलं की जास्त मनात काहीतरी अजून जास्त जास्त विचार येतात. त्यापेक्षा म्हटलं चला असं ठरवलं की स्वतःला थोडंसं कामात गुंतून घ्यायचं. सर्वात आधी घराची साफसफाई झाली होती माझी, म्हणून म्हटलं ते करायचं होतं. आता ते पण झालं होतं साफसफाई. मग आता म्हटलं भांडे पण सुकले होते, तर म्हटलं ते पण लावून घ्यावं. आता काय करायचं आणि 5 वाजता तरी काय करायचं, एकदा कोणत्या तरी टाईमला ते काम करायचंच आहे. मग आता एकदा काम करायला लागल्याच्या नंतर हाताला झाली ना सवय की काम चालू असेल ना हातात, तर मग चालूमध्ये भरपूर असे कामं होतात. आणि जेव्हा आपण असं काहीतरी एकटं पडल्यासारखं वाटतं का, तेव्हा आपल्या ह्याच्याने मला तर वाटते अशी डबल कामं होतात. कारण की तेच डोक्यात टेन्शन असेल तेव्हा आपल्याला कळत नाही आपण किती काम केलं. पण असं मला वाटतं डबल काम होतं, माझ्या चिंत्र होतं असं. त्याच्यामुळे मग माझं चालू होतं, घरातली वस्तू थोडंसं नीटके ठेवल्या, मांडणीला सगळे भांडे वगैरे लावून घेतले, काही भरण्या वगैरे असतं तर त्या पण ठेवून दिल्या सगळ्या. आणि कसं आहे, आपण तिकडं राहतो म्हणल्यानंतर जेवढं होईल तेवढं कमी जागेत ॲडजस्ट करण्याची सवय लावून घ्यावं लागते म्हणून. आणि इथं मांडणीला थोडेफार भांडे बसत नाहीत, मग मला असे एकावर एक ठेवून कसं तरी ॲडजस्ट करून घ्यावं लागतात. तर मग माझं असं चालू असतं ठेवून एकावर एक. भांडी वगैरे झाली होती लावून, आता आले बेडरूममध्ये. तर तो पण मी बेडरूम वगैरे सगळी आवरली होती. तो पण मॅडमचं काही चालू असतं असं काहीतरी लाडू पाहिजे आमच्या. आता तिचं मी ठेवत होते सगळं उचलून इथलं, आणि तिचं चालू होतं की तिथे सगळं मी ठेवलेलं कॉटवरचं खाली टाकत होती. आता मशीन लावायची म्हणली की तिची मज्जा असते, कारण की मग माझी मशीन चालू असेल ना तर ती खेळत असते इथं माझ्या भोवताल. तर मग आता म्हटलं चला काहीतरी काम म्हणून, आता आणखी काही वेळ आहे उरलेलं त्याच्यामध्ये काहीतरी करावं म्हणून. तर मग माझ्या साडीची एक 2 काढर आली होती शिवायची, तर ती पण शिवून घ्यावं म्हटलं. मग काय होतं की घरी मशीन असून पण आपण एखाद्या असा कंटाळा करतो, नंतर मग काठ शिवायची टाईम जेव्हा घालायची का तेव्हा त्याची दोरी वगैरे निघतात. म्हणून म्हटलं चला आता काठ शिवून घ्यायचा होता साडीचा. तर मग त्यासाठी दोरा वगैरे भरून घेतला सगळा मशीनला, आणि आता काठ शिवून घ्यायचा होता मला. आणि ते मी नवीन 2 बेडशीट घेतले, त्याचे पण काठ शिवायचे होते. कारण त्याला एक साईडनं आहे बरं का, पण एक साईडनं ना मी कट केले. 2 डबल सेम होते ना, तर ते डबल बेडशीट होते, त्यामुळे मी कट केले. तर त्याला पण मला शिवायचं होतं, ते पण शिवून घ्यावं म्हटलं. तिथं काट कट करून घेतला लेवलमध्ये, कारण कधी कधी साडीला कोस वगैरे असतो त्याच्यासाठी असं. तर मी काय करत असते की एक स्ट्रिक वापरत असते, म्हणजे कसं की आपण थोडासा कट मारायचा जिथून आपल्याला साडीचा कट करायचा तिथून, आणि नंतर मग ना जे आडवी उभी धागे असतात ना साडीमध्ये एकदम बारीक बारीक, त्यातला एक उभा धागा ओढून घ्यायचा, म्हणजे ते बरोबर धागा निघतो. आणि तसाच मग तो कोस निघतो. असेल जर साडीला किंवा नसेल बी तरी बरोबर लाईनमध्ये, मग कट करण्यासाठी आपल्याला परेशान व्हायची गरज पडत नाही. मग मी तसं करत असते, म्हणजे मग व्यवस्थित रेश पण दिसते आपल्याला, कट पण करता येते. त्यामुळं तर मग असं काहीतरी करून कट करत असते मी. आणि घराचा आज थोडं थोडं म्हणून तरी बऱ्यापैकी मी साफसफाई करून घेतलं होतं. तेव्हा याच्यातून मला एक गोष्ट कळाली बरं का, जेवढं घर स्वच्छ असतं ना, म्हणजे घर स्वच्छ करताना एक गोष्ट जाणवली की जसं आपण घर स्वच्छ ठेवतो ना, तसं मनही हळूहळू हलकं व्हायला लागतं. काम पण करताना थोडासा थकवा येतो, पण त्याचबरोबर मनालाही शांती मिळते. आणि मन थोडंसं प्रसन्न होण्यासाठी असं काहीतरी घरातलं काम काढत बसावं लागतं, तेव्हा कुठंतरी घर बी स्वच्छ होतं आणि मन बी होतं. पण कसं आहे ना ते का, घर स्वच्छ करण्यासाठी आपण करतो, आपल्याच हातात आहे ते घर स्वच्छ करणं. पण मन स्वच्छ करण्यासाठी किंवा मनाला थोडासा आधार देण्यासाठी असते असं एखाद्या वेळेस भासतं की
कोणतरी असं बोलून थोडीशी 2 शब्द चांगले की असं केलं केलं ते त्यामुळं पण असं घर मन पण तेवढंच जेवढं घर स्वच्छ ठेवतो का तेवढं मन स्वच्छ ठेवण्यासाठी पण एनर्जी लागते. तेवढंच काहीतरी कोणाचं तरी 2 शब्द असतात ते पण लागतात की बाबा केलं तर छान वाटलं असं तसं. त्यामुळं पण मनाला पण कुठंतरी समाधान भेटतं आणि आणखी 2 कामं वाढून होतात. कारण की कोणाच्या तरी एका शब्दामुळं आपले दिवसभरात दिवस सगळा सुखी जातो, आनंदी जातो आणि काम पण आनंदात होतात. जरी कधी तुम्हाला असंच एकटीला उदास किंवा एकटं एकटं असं वाटत असेल तर स्वतःची काळजी घ्यायची, आपल्या माणसाशी बोलायचं, देवाचं नामस्मरण करायचं किंवा मग स्वतःला थोडासा वेळ द्यायचा. काहीतरी असं जे आपली आवडती गोष्ट असेल किंवा आपला जे छंद असेल ना त्याच्यामध्ये मन रमवून घ्यायचं म्हणजे थोडंसं का आपलं पण मन फ्रेश होतं. पण घर स्वच्छ पूर्ण झाल्यावर समाधान वाटलं, पण थकवा जो मनात होता का तो वेगळी शांतता देत होता. म्हणूनच आजचा हा दिवस तुमच्यासोबत माझा अनुभव कसा आहे ते शेअर करावा म्हटलं. म्हणून मी आज एक छोटासा ब्लॉग बनवला. म्हणलं तुमच्यासोबत बी असं कधी होतं का? तर होत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मशीनचं काम केलं, साडीचं काठ ते शिवून घेतले आणि मग थोडं करून थोडं मन पण फ्रेश होत गेलं. मग कधी असं उदासपणाचं येत नाही. हे असे कामं करून ना काम स्वतःला गुंतून घेतलं ना की मनाला थोडासा आधार भेटतो आणि थोडंसं मन पण फ्रेश होतं. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्कीच सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा ताईंनो आणि एक छानशी कमेंट करत जा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला माझे म्हणजे एकदम साधी सोप्या पद्धतीने घरगुती सामानामध्येच बनवलेले रेसिपी वगैरे म्हणजे जे आपण गावाकडं बनवतो साध्या पद्धतीनं तेच रेसिपी वगैरे मी शेअर करत असते. म्हणजे कसं आहे प्रत्येकाच्या घरात प्रत्येक वस्तू असं नसतं. कधी कोणाच्यात असते, कधी नसते. कधी असेल तर कधी नसते. त्यामुळं मग जसं असेल ना त्याच्यामध्येच भागून घ्यायचं किंवा घरात पण जे सामान नसेल तर त्याच्यामध्ये पण कसं ॲडजस्ट करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या चॅनलवर तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि माझं डेली रुटीन, डेली लाईफ आणि जे आहे तेच मी दाखवणार आहे. असं की नाही की व्हिडिओसाठी हे करायचं ते करायचं असं काही नाही. जे असेल माझं साधं सिंपल तेच तुमच्यासोबत मी माझ्या जीवनातील आनंदाचे, सुखाचे, दुःखाचे क्षण शेअर करत असते. त्यामुळं माझे व्हिडिओ ते कसे वाटतात ते नक्की सांगा आणि एक तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत जा आणि छानशी एक कमेंट करत जा बरं का. घर, संसार, मूल म्हणजे मला एकच छोटीशी मुलगी आहे, पण ती सगळं सांभाळून थोडीफार जशी जमेल तशी मी स्वामींची सेवा वगैरे करत असते, जे जसं जमेल तसं. आणि स्वामींच्या सेवेचं पण जेवढं आपण मनातून करतो का तेवढंच असतं की असं नाही की सगळंच करायचं, सगळी एवढाच वेळ द्या तेवढाच वेळ द्या. फक्त दिवसभराचं नामस्मरण तेवढं ठेवायचं आणि आपल्याला जसा वेळ भेटेल जेव्हा तेव्हा करायचं थोडंफार. गुरुवारचं असो की स्वामीचरित्राचं पारायण असो प्रत्येक जे जसं जमेल तसं करत राहायचं. आणि साधे सिंपल पद्धतीनेच मी सांगत असते. सेवा पण करायची असेल तर कशी करायची, पोथी वगैरे मांडण्याचं स्वामीचरित्राचं असो किंवा 11 गुरुवार असो, स्वामीचरित्राचे पारायण असो, कसे प्रत्येक गोष्ट मी शेअर करत असते तुमच्यासोबत. थोडंसं मशीन कामाचं किंवा क्लिनिंगची टिप्स वगैरे, किचन टिप्स मी कोणतं कसं वापरते, काय करते, की घरात थोडाफार आपला पण हातभार लागावा म्हणून काहीतरी करत राहायचं. एक प्रत्येक स्त्रीनं थोडंफार काहीतरी केलं पाहिजे स्वतःसाठी किंवा आपल्या संसारासाठी. ते पण मी माझ्या चॅनलवर सांगत असते. त्याच्यामुळे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा अगदी साधा आपण मनापासून बनवलेला ब्लॉग आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशा दैनंदिन ब्लॉगसाठी माझे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या सर्वजण.